पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अपर्णा! 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 अर्जुन, माझा ना अभ्यास लई मागे पडत चाललाय आता. मी निघते. अप्पे 86 असताना अभ्यास कसा मागे पडेल? अर्जुन, पुस्तक तू कुठे आणले? आता प्रश्न अजिबात विचारायचा नाही. आता अभ्यासाला बस. घरी नको ना जाऊ अप्पे. आता त्या सफारीच्या निमित्ताने आलीच आहेस एवढ्या शांत जागेत, त्यात मी पुस्तक दिलंय, तर बस ना अभ्यास करत इथंच. अरे पण आता इथं कुठे करू? इथं चल चल तू चल 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 चल. अरे चल चल. अपर्णा! सावकाश. आई शपथ अर्जुन, कसली भारी जागा ही. अर्जुन, तुला कसं माहिती ते असं झाड आहे ते? अप्पे 86 ला सगळं माहित असतं. नाही पण खरंच लई भारी जागा ही. अर्जुन, थँक्यू. मला खरंच अशी जागा अभ्यासाला लई आवडती. म्हणजे बघ ना, केवढी शांतता आहे, निवांत एकदम. असा ना एकाग्रतेत अभ्यास होतो बघ. कर अभ्यास. तू असंच उभं राहणार आहेस का? हा. आपे मला ना तुला असा अभ्यास करत बसलेलं लय आवडतं बघायला. म्हणजे तू आता म्हणलीस ना तसं शांत, एकाग्र, निवांत अशा अभ्यास करत असलीस ना तू, की मला असं वाटतं की आपण आजपर्यंत केलेली सगळी लफडी, सगळी मॅटर सॉल्व्ह होणार आहेत आणि आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. बस बस झालं. नाही, तू म्हणत असेल तर जातो मी, असं काय नाही. अरे नाही, तू नको जाऊ. इथे मला एकटीला मग. नाही 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 जात मी तुला सोडून. आहे मी. तू कर अभ्यास. झालं पण वय वाचून? एवढं जाड पुस्तक वाचून झालं पण? आपे मला कमीत कमी 10-15 वर्ष गेली असते का वाचायला. एवढं लगेच कसं काय झालं? पुस्तकात कसलं भारी लिहितात ना अर्जुन. म्हणजे बघ ना, आत्ताच्या पुस्तकात लिहिलं होतं, स्वप्न बघणं म्हणजे जगणं आणि ते स्वप्न पूर्ण करणं म्हणजे जगण्याचा सोहळा होणं. कसलं भारी आहे हे. म्हणजे आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते पूर्ण करण्यासाठी लई धडपड करतो आणि लोकांना हा सगळा वेडेपणा वाटतो. म्हणजे बघ ना, मला कलेक्टर व्हायचंय हे माझं स्वप्न आहे आणि मी सोडलं तर ते कोणालाच पटत नाही. सगळ्यांनाच खोटं वाटतं. अर्जुन, एखाद्या छोट्या खेडेगावात राहणारी अपर्णा सुरेश माने कलेक्टर नाही होऊ शकत का रे? आपे मला एक सांग. नाही मला सांग, तू कोण म्हणते, कोण नाही म्हणते मला सांग. हे बघ, बापूंना वाटतं, दीपेला वाटतं, मम्मीला वाटतं, ती आपली छकुली, तिला तर वाटतं तू पंतप्रधानच होणार आहेस. आणि आपे मला बी वाटतं तू होणार कलेक्टर. आपे अपर्णा सुरेश मानेनी कलेक्टर व्हायचं हे फक्त आप्पीचं स्वप्न नाही राहिलं. आता अख्ख्या आसगावचं स्वप्न येते. अख्खा आसगाव तुझ्या डोळ्यात ते स्वप्न बघतंय की आपल्या गावची लेक कलेक्टर होईल आणि आपले प्रश्न सोडवल, आपल्या मातीतले प्रश्न सोडवल, असा विश्वास आहे त्यांना. त्यामुळे आप्पे तुला हे स्वप्न बघायचंय, बघतच राहायचंय आणि ते पूर्ण बी करायचंय. नाही रे अर्जुन, हे ना आसगावची आस वगैरे फक्त बोलायला आहे. माझ्यामुळे तर सगळ्यांनाच त्रास होतो. अगं कुठं लोकांचं
आपे ही लोक आहेत ना खोटे असतात ग. म्हणजे आपण समाज समाज म्हणतो ना, खोटा असतो खोटा. त्यांच्या मनात एक असतं आणि तोंडात वेगळंच असतं. स्वतःच्या मनातलं नाही बोलत ते. का माहितीये? कारण त्यांना चार चौघात आहे ना स्वतःची किंमत कमी करून घ्यायची नसते. त्यांना फक्त चार चौघ जे बोलतील ना ते म्हणणं रेटच न्यायचं असतं पुढं. अगं ह्या चार चौघामध्ये स्वतःच्या मतावर ठाम राहणार असतो ना जो स्वतःचं मत कधीच बदलत नाही, तो खरा असतो आपले. आणि ती तू आहेस. तू फक्त होला हो म्हणणारी नाहीस, तू होला नाही म्हणणारी आहेस. आणि नाहीला हो मध्ये बदलवणारी आहेस तू. ही खरी आहे आजगावची आप्पी. आणि तू? हा प्रश्न विचारायची गरज होती का? मी होला हो म्हणणारा बी आहे, नाहीला नाही म्हणणारा बी आहे. आपलं कसं आहे, पाऊस पडेल तसं पीक घ्यायचं. चांगल्याची फुल चांगला, पण वाकडायची फुल टू वाकडा. मग अरे ते वाकड्याने आठवलं, ती सफारी कुठे आहे? हरवली काय जंगलात? अरे हो रे, अगं ते पोचला असं का नाही घरी? चल चल. अर्जुन, सोडणार नाही तुला, अजिबात सोडणार नाही अर्जुन. डोबळे साहेब, ओ डोबळे साहेब, डोबळे साहेब गेले वाटतं. काय सापडलं? अख्खं जंगल पालतं घातलं. आता घाटावलं तरी सापडा माणूस. एवढे जंगलात कुठे गेले असतील ते? ती नसतं गावात आता. म्हणजे तुला सांगतो, त्यांनी आता कराड क्रॉस केला असेल. लाडक्याच्या भीतीने कोल्हापूर गाठतात डोबळे. अर्जुन काय रे. बरं जाऊ दे बाबा, चल आपल्याला उशीर होतोय, चल. आपे तू कधी प्रेम केले? नाही. मग शाळेत काय केलं? अभ्यास. शाळेत अभ्यास कोण करतं? शाळेत अभ्यासच करतात. अगं हो, म्हणजे अभ्यास करतात, पण अगं माझा एक मित्र होता. एक मित्र होता माझा, त्याला आहे ना बालवाडीत प्रेम झालं होतं. सिरियस. अगं सिरियस सिरियस ऐक. बालवाडीत प्रेम झालं. त्याने ते पहिली दुसरी तिसरी झालं होतं. मग चौथीत गेला स्कॉलरशिपला. तिथं नवीन पोरी आल्या, त्याला परत प्रेम झालं. ते बी सिरियस. परत 6वी गेली, 7वीला परत स्कॉलरशिप, परत नवीन पोरी, परत प्रेम. 8वी 9वी 10वी चालवलं. परत 11वीला कॉलेजला नवीन प्रेम. सगळे सिरियस. सगळे घरी सांगितलं. त्याला 12वी पर्यंत 13 वेळा सिरियस. असं तुला कधी झालंय का? असं म्हणायचं होतं मला. नाही म्हणजे माझ्या शाळेत कॉलेजमध्ये मित्र होते की, पण असं कधी डोक्यात नाही आलं. माझ्या डोक्यात ठरलं होतं ना मला कलेक्टर व्हायचंय. हा पण एक काय काय अरे एक मुलगा होता कॉलेजमध्ये, माझा खूप चांगला मित्र होता. तो ना मला मदत करायचा. आणि एका दिवशी त्यांनी न राहून मला सांगितलं, काय? आय लाईक यू म्हणला. मग मी थँक्यू म्हणले. काय म्हणली? थँक्यू. तरी डोका पडली तू. थोडं तोंडा पडला असेल ना ते पोरगं राव. मग काय तर. तुझं असं होतं ना. अगं येडा होता तो. म्हणजे अगं म्हणजे काय? म्हणजे मला जर कोणी असं विचारलं असतं ना तर मी म्हणलं असतं पुढं काय, पुढचं बोल. आणि ती हो नाही काय का म्हणू दे, मी आपलं सगळीकडे सांगत सुटलो असतो. हे आपल्या. एक मिनिट, तुझ्या होत्या का गर्लफ्रेंड्स? याची फोड कर बरं, शब्दाची फोड काढ ना. गर्ल फ्रेंड्स. हा, असं वेगवेगळं होतं, एकत्र नव्हतं कधी. म्हणजे तुला कोणीच नाही आवडलं? आवडलं की.
कोण? तू. आप्पे मला तू आवडतेस. अगं लय आवडतेस आप्पे. तुला कळत कसं नाही? कसं सांगायचं मी तुला? अगं या जगात जेवढे शब्द आहेत ना, लव, प्रेम, प्यार, मोहब्बत, इश्क, एवढं काय जे सगळं आहे ना, ते सगळं माझ्या मनात आहे फक्त तुझ्यासाठी. तेव्हापासून बघितलंय ना तुला, मला दुसरं काय सुधरत नाही ग. मी लय प्रेम करतो तुझ्या मनात काय माझ्याबद्दल सांग ना. हो असेल तर हो सांग, नाही असेल तर नाही सांग. प्रेम असेल तर प्रेम सांग, मित्र मानत असेल तर मित्र म्हणून सांग, पण काहीतरी सांग ना. तुला सगळं कळतंय पण वळत कसं नाही आप्पे? मी प्रेम करतो ना तुझ्यावर, लय प्रेम करतो. तू अजून तिच्या आठवणीत रमतोयस? नाही तसं नाही काय. आवडली होती एक कॉलेजच्या टायमिंगला, पण नाही विचारलं कधी. का? अगं म्हणलं कुठं विचारा, तिचं नाही म्हणली तर देवदास बनून फिरा दाढे वाढवून. का नाही म्हणणार? तू विचारायला पाहिजे होतस. लेका केवढा स्मार्ट आहेस तू. खरं बोलतेस का चेष्टा करते? अरे त्यात खोटं काय? आहेस की तू चांगलं पोरगा. आता विचारणार आहे बघ मी. आई शपथ, तुम्ही अजून बोलतोय? अर्जुन कोण आहे ती? आपल्या गावातली आहे? आपल्या गावात कोण आहे? दुसऱ्या गावातली आहे का? कोण आहे सांग की. अगं आप्पे सांगतो की तुला. कोण आहे सांग. अगं परफेक्ट टायमिंग आलं ना की सांगतो तुला सगळं. देवा, तुझी टायमिंग यायला ना लई वेळ आहे अजून. जाऊ दे, चल घरी. ए थांब ना पे, बाकऱ्या घेऊन तोंडाव. अगं बघू ना कुणाचे टप्पे जास्त जातात ते. अरे चल की लवकर. अर्जुन मी रेडी आहे. अर्जुन काय रे, तुला साधं दगड गावानं झालंय. आतापर्यंत बायको गावली असती. ती गावली तिच्याविषयी सोड. हा? अगं तुझ्याशी जिकायचं म्हणल्यावर चांगला दगड पाहिजे ना. चल. हा चल. 2 आता मी या. शपथ 5. अबे चल आता फायनल राऊंड. तू जर का 6 मारलेस ना तर जिंकला, नाही तर मी जिंकले. चल चल मी रेडी आहे. अप्पे बस, तू 5 मारलेला, तू जिंकली. तू बस आता आपण बस. म्हणजे मी जिंकले? कवच जिंकली तू. आई शपथ. चल आता. अप्पे तुला आज चांगलं वाटलं ना माझ्यासोबत? मजा आली ना? अरे हो, मला लई मजा आली. म्हणजे बघ ना, सकाळपासून अभ्यास झाला, खेळून झालं, तुझ्याशी गप्पा मारून झाल्या. अर्जुन, मी ना एका ठिकाणी वाचलं होतं, 2 एकदम जवळची मित्र असतात ना, ती किती मोठी झाली आणि किती म्हातारी झाली ना, तरी भेटल्यावर असं बारक्या पोरांसारखंच वाटतं. म्हणजे बारक्या पोरांचं कसं असतं, त्यांना त्यांच्या मनासारखं वागायचं असतं आणि ते तसंच वागतं. मला पण आज माझ्या मनासारखं वागता आलं. मन मोकळं, असं पाण्यासारखं एकदम नितळ. अर्जुन, मी ना तुझ्या समोर असा कुठलाच आडपडदा नाही ठेवू शकत. एकदम जवळच्या मित्रासारखं वागावंसं वाटलं. जवळचा मित्र, प्रगती म्हणजे हा. चला उशीर झालाय. हे, चल शर्यत लाव. ऐक ना, शर्यत लाव ना आता. यात तरी शिकू दे मला. चल 1 2 3. अपर्णा, अपर्णा,
हे बघ तर गाडी सापडली बाबा. दिवसाची रात्र झाली शोधता शोधता आणि गाडी इथं. इकडं रस्ता होतोय. आपण बसलो शोधत. लहान गावाला बेस्ट होत. डोबळे गेला रे गेला. बस चल. काय? बस की. नाही नाही, मी नाही बसणार. आदर्श उसूल इथिक्स नको येऊ. जातो मी. अर्जुन, तुम मला इथे सोडून चाललाय? अगं हे बघ की रस्ता सापडला आपल्याला. हा, मग मी कशी येऊ? आपण तेच म्हणतोय रस्ता सापडला आपल्याला. आता काय करायचं माहितीये का? इथून गेलीस ना चालत एक 3.5-4 तासावर तुला वडाप मिळेल. वडूत डायरेक्ट आसगाव. तू मला इथे एकटीला सोडून चाललंयस? मग काय तर मी तर तुला म्हणतोय चल. तुझ्या आदर्श येतात ना मध्ये. अर्जुन ऐक की. अर्जुन तू, अरे तू मला एकटीला. काय चल बसते. बस बस. अक्का परत परत बघायला ते काय पिक्चर आहे का? ठेवा ते. अहो माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना. काय बघते मी हे? बघितलं ना त्या दोघांचं काय चाललंय ती. अक्का तुम्ही मला फसवलंय. हो नाही नाही, मी कसं काय फसवलंय तुम्हाला? मला यातलं काहीच माहित नव्हतं. खरंच आपली आगाव आहे, आधीपासूनच आगाव आहे. पण ती अशी आहे मला नव्हतं माहित. शपथ मला खरंच नव्हतं माहित. आता स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना. मला नाही करायचं अक्का लग्न. हो असं नका करू. तुम्ही चिडू नका. चिडू नको तर काय करू मग? अक्का तुम्ही मला सरळ सरळ येड्यात काढलं. येड्यात. ही अपर्णा त्या अर्जुनच्या गाडीवर बसती काय, लाजती काय? लाजत्या लाजत्या कुठं? नीट बघा, लाजते. कुणी बी सांगन. हा अशी नाही लाजत आप्पी. मग कशी लाज? नाही म्हणजे मला नाही माहित कशी लाजत्या, पण लाजत बी असेल. आता तुम्ही म्हणताय तर भया या आप्पीनं एक म्हणता एक बोलायची सोय ठेवली नाही. अक्का त्या अपर्णाचं आणि अर्जुनचं लफडं सरळ सरळ दिसतंय त्याच्यात. तुम्ही फसवलंय मला. तुम्ही फसवलंय आणि त्या मावशीने बी फसवलंय मला. पोरगी चांगली आहे, पोरगी चांगली आहे, पोरीत काही दोष नाही. आणि तिचा पुतण्या फिरतोय गाडीवर घेऊन तिला. नाही नाही, तुम्ही लय त्रास करून घेऊ नका आणि लय चिडू बी नका. आपण घरात जाऊ, पाणी प्या, जरा थंड घ्या. नाही नाही अक्का ते काय नाही. एकदाचा काय ते विषयच, एकदाचा काय ते ना विषयच संपून टाकतो बघा. यो व्हिडिओ आहे ना देतो गावातल्या ग्रुपवर टाकून. बघू द्या सगळ्यांना. जे काय व्हायचं ते होऊ द्या. अहो नको नको, असं नका करू. अहो तिच्या आई बापाच तरी विचार करा की. लय साधी माणसं आहेत होती. सगळीच असली तर त्यांच्या घरची बी. आणि तो बोका अर्जुन त्यानंच फसवलंय त्या अपर्णाला. हा असंच असेल. तुम्ही म्हणताय ना अर्जुनच काहीतरी केले. आपली कशी का असं ना हसली नाही होती. नाही 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 अक्का मला आता कोणावर विश्वासच राहिलेला नाही. ती मावशी अर्जुनची काकी मला बंटी बंटी म्हणती. मी तिला मावशी मावशी म्हणतो आणि तिनंच मला चुना लावला. पोरगी चांगली म्हणून सोयरी काढली आणि तिचा पुतण्या फिरतो तिला गाडीवर घेऊन. बघा त्या दोघांनी येऊन सांगितलं तर. दोघांनी म्हणजे आप्पी आणि अर्जुननं येऊन तुम्हाला सांगितलं की त्यांच्यात तसं काही नाही तर? त्यांचं काय जाते सांगायला? अहो म्हणजे तसं नाही. म्हणजे त्या दोघांनी येऊन तुम्हाला जर असं सांगितलं की त्यांच्यात खरंच तसं काही नाही तर चालेल. पण ते असं कमून सांगते? ते तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त तुम्ही चिडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. उद्या, हा उद्याच आप्पी तुम्हाला घरी जेवायला बोलवायला येईल. आणि आप्पी एकटी नाही यायची. तिच्या संगत तो अर्जुन असेल. सुनंद अक्काचा शब्द येऊ. अक्का फक्त तुम्ही म्हणता म्हणून थांबतोय आम्ही. आणि जर असं नाही घडलं ना हे लग्न मोडलं म्हणून समजा.
मग लावा त्या अपर्णाचं आणि अर्जुनचं लग्न. नाही नाही, असं काय नाही व्हायचं. ते तेवढा व्हिडिओ पाठवताय काय मला? पाठवतो.